नमस्कार, सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महाराणी जमनाबाई गायकवाड यांचे यथोचित स्मारक रहमतपूरमध्ये उभारले जाणार। राज्य सरकार सहकार्य करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही। आदर्श माता पुरस्काराचे वितरण। महाराणी जमनाबाई गायकवाड यांचे कार्य अविस्मरणीय आहे। त्यांनी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतले होते। आज त्यांना अभिवादन करण्याची संधी मला मिळाली, हे मी आयुष्यातील भाग्य समजतो। रहमतपूर या महाराणी जमनाबाई गायकवाड यांच्या मूळ गावामध्ये यथोचित स्मारक उभारले जाईल, त्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सहकार्य करेल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। रहमतपूरच्या पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने महाराणी जमनाबाई गायकवाड यांच्या स्मरणार्थ आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्यात शनिवारी दुपारी 2 वाजता मंत्री बावनकुळे बोलत होते। कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या मातोश्री श्रीमती मंगलताई भीमराव घोरपडे यांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। त्याचबरोबर ललिता वसंत केशव आणि सुमती धोंडदेव जांभेकर या आदर्श मातांचाही गौरव करण्यात आला। यावेळी संवाद साधताना मंत्री बावनकुळे बोलत होते। व्यासपीठावर आमदार मनोजदादा घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश सरचिटणीस विक्रम पावसकर, सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील तात्या काटकर, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने कदम, डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। मंत्री बावनकुळे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराणी जमनाबाई गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले। चित्रलेखा माने कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। त्यांनी रहमतपूरमध्ये महाराणी जमनाबाई गायकवाड यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली। आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी हिंदू एकता आंदोलन आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री बावनकुळे यांना रहमतपूरचे नाव बदलून रघुनाथपूर करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले। याबाबतीत राज्य सरकार सकारात्मक आहे, लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली। विक्रम, आपण औरंगाबाद संभाजीनगर केलं, अहमदनगर अहिल्यानगर केलं। आता मी आज तुला शब्द येतो की आजच मी महाराष्ट्र मुख्यमंत्री मंत्र्यांशी बोलेल आणि रहमतपूरला रघुनाथपूर कसं करता येईल याकरता माननीय देवेंद्रजी बोलेल आणि विक्रमच्या मनात आहे, ते सर्व जनतेच्या मनात आहे, काही काळजी करू नका। कळत आहे ना? बेळगाव सीमा प्रश्नी राज्य सरकारकडून आता चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराज देसाई दोन ज्येष्ठ मंत्र्यांचे समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकृत आदेश शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता जारी केला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे सीमावर्ती भागात असलेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे। गेले अनेक वर्ष पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत असलेले आणि सीमा प्रश्नांची पुरेपूर जाण असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सीमा भागातील समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे। राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासनादेश जारी केला आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवादासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा प्रभावीपणे पाठपुरावा करण्याबरोबरच याचिकेवर सरकारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नियुक्त केलेले ज्येष्ठ वकील आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य सरकारने 2015 पासून सीमा प्रश्नांसाठी समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे। मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा कोल्हापूर हा मूळ जिल्हा असून तो बेळगावला लागून आहे। त्यांना पहिल्यापासून या विषयाची जाण आहे। त्याचबरोबर मंत्री शंभूराज देसाई हे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। दोघांनाही सीमा प्रश्नांविषयी चांगली जाण आहे। एकूणच राज्य सरकारने दोन ज्येष्ठ मंत्र्यांची नियुक्ती करत सीमा भागातील मराठी भाषिकांना एक प्रकारे दिलासा दिला आहे। महायुती सरकारच्या 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शॅडो कॅबिनेट आमदार शशिकांत शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 100 डेज
ट्रॅकिंग टास्क फोर्स तयार केली आहे. महायुती सरकारच्या 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केली आहे. राज्यभरात त्यासाठी प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रभारी म्हणून ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव येथील जनसंपर्क कार्यालयातून शनिवारी सकाळी 11:30 वाजता याबाबतची माहिती देण्यात आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी हा टास्क फोर्स तयार केला आहे. विभागनिहाय जबाबदाऱ्या देऊन सरकारच्या कामकाजावर नजर ठेवली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रभारीपदी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळणार आहे. त्याचबरोबर सरकारवर अंकुश ठेवता येणार आहे. एकूणच पश्चिम महाराष्ट्रात आता आमदार शिंदे हे सक्रिय होणार आहेत. वीज दरवाढ, महिलांवरील अत्याचार आदी विषयांवर जनमत जाणून घेतले जाणार आहे. पक्षातील आमदार आणि खासदारांना विभागनिहाय जबाबदारी देऊन सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. त्यामुळे शरद पवार हे येत्या काळात राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी सर्वांना विभागवार महाराष्ट्र पिंजून काढण्यास सांगितले आहे. या 3 महिन्यात केलेल्या कामांचा अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले आहेत. पक्ष संघटन वाढीसाठी शरद पवार पक्षाचा नवा अजेंडा राबवताना दिसत आहेत. पवार यांनी पदाधिकाऱ्यांना नव्या उमेदीनं कामाला लागा असे आदेशही दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने परवाच्या दिवशी एक निर्देश दिलेले आहेत. त्यामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं की शासकीय अनुदानातून, शासनाच्या पैशातून वेगवेगळ्या प्रकारच्या लाभार्थीच्या नवीन योजना करणं हे घातक आहे. आणि ते एवढ्यासाठीच आहे की भविष्य काळामध्ये माणसं तुम्हाला कुठल्याही व्यवसायाला, उद्योगाला, कामाला मिळणार नाही अशी परिस्थिती होईल. आपण जर बघितलं दिल्लीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जर बघितलं तर मोफत घर, मोफत धान्य, मोफत औषधोपचार, त्याचबरोबर त्या ठिकाणी मोफत वीज, मोफत पाणी, आणि मग राहिलं काय, माणसांना तुम्ही अशा पद्धतीने निवडणूक जिंकायचा नवीन हा फंडा हा देशामध्ये या मागच्या 10 वर्षामध्ये आलेला दुर्दैव आहे. निवडणुका तुमच्या विषयातून, तुमच्या विजन मधून दाखवायला पाहिजे. तर त्या निवडणुका आता शासनाच्या तिजोरीतल्या पैशातून सरळ सरळ अशा प्रकारचा जिंकायचा नवीन फंडा करायला मला वाटतं अवघड आहे. विकास ठप्प होईल आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फार मोठे प्रश्न निर्माण होतील. एकदा निवडणूक होऊन जाते, परंतु त्या लोकांना परत ते कंटिन्यू करताना काय त्रास होतो, बोजा काय शासनाच्या ज्या होतो, बाकीची विकास कामं रद्द होतात. अशा प्रकारचं मला वाटतं की दुर्दैव आहे. आणि मला वाटतं ते कोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे. राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये किंवा केंद्र सरकारने त्या बाबतीमध्ये तरी आता डोळे उघडावे आणि निवडणुका विचारावर, विकासावर करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला नवीन फायदा भरेल. नाहीतर या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीची संख्या प्रचंड वाढेल आणि वेगळ्या प्रकारची प्रथा या देशामध्ये सुरू होते हे दुर्दैव आहे. शरद पवार यांनी शॅडो कॅबिनेट तयार केली तरी राज्य सरकारवर परिणाम होणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कराडमध्ये पत्रकारांशी साधला संवाद. महायुतीमधील प्रत्येकालाच आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे जर पुणे भगवामय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख अजितदादा पवार तिरंगामाई करू म्हटले असले तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच एकत्रित सामोरे जाणार आहोत. शरद पवार यांनी कितीही शॅडो कॅबिनेट तयार केल्या तरी त्याचा या सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, त्याचा उपयोग होणार नाही असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सातारा जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी कराड येथे दुपारी 1 वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, रामकृष्ण वेताळ आदींची यावेळी उपस्थिती होती.